त्यामुळे आपण पाहतोय सध्या नाशिक कोर्टाबाहेरची ही दृश्य आहेत। खरातला आता न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। आज त्याची पोलीस कोठडी संपतीये। कोर्टामध्ये आता सुनावणी होईल। दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद केला जाईल आणि या युक्तिवादानंतर कोर्ट काय निर्णय देतं, त्याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ होते का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ही आपण दृश्य पाहतो नाशिक कोर्टाबाहेरची। नाशिक कोर्टाबाहेर आता सध्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलेला आहे। अशोक खरातला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। त्याची पोलीस कोठडी आज संपतीये आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। दोन्ही वकिलांचा आता युक्तिवाद कोर्टासमोर सादर केला जाईल आणि यानंतर कोर्ट काय निर्णय देतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याच्या कोठडीमध्ये आणखी वाढ होते का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आज त्याची पोलीस कोठडी संपते। एकूण 11 गुन्हे या खरातवरती दाखल आहेत। कालच त्याच्या मुलाला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले, मात्र खरातची पत्नी अजूनही फरार आहे। या सगळ्या तपासाअंती नेमकं पोलीस काय तपास करतात, कोर्ट आता या संदर्भामध्ये काय निकाल देतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एसआयटीचं पथक सुद्धा ठाण मांडून नाशिकमध्ये बसलेलं आहे। अशोक खरातला आता कोर्टामध्ये आणण्यात आलेला आहे। आज त्याची पोलीस कोठडी संपतीये, त्यामुळे एकंदरीतच कोर्ट आता काय निर्णय देतं, या युक्तिवादानंतर कोर्ट काय सांगतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। खरातला घेऊन पोलीस कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। अशोक खरातला कोर्टामध्ये आणण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर आता सुनावणी पार पडेल। सुनावणीअंती कोर्ट काय निकाल देतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ होते का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अशोक खरातला आता न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। सरकारी वकील आणि खरातच्या वकिलांचा आता एक युक्तिवाद पार पडेल। या युक्तिवादानंतर कोर्ट काय निर्णय देतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एकूण 11 गुन्हे या खरातवरती दाखल करण्यात आलेले आहेत। लैंगिक शोषणासोबतच आर्थिक फसवणुकीचा सुद्धा गुन्हा त्याच्यावरती दाखल करण्यात आलाय। कालच त्याच्या मुलाला सुद्धा अटक करण्यात आलेली होती, मात्र खरातची पत्नी ही मात्र फरार असल्याचं समजतंय।